लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जतमधील कारवाईची एक बातमी. सांगली जिल्हा परिषदेचा कनिष्ठ अभियंता 88,000 रुपयांची लाच घेताना आज जेरबंद झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जतमध्ये ही कारवाई केली. याबाबतची अधिक माहिती अशी: सांगली जिल्हा नियोजन समितीकडून आलेल्या निधीतून सुरू असणाऱ्या शाळा खोल्या दुरुस्तीच्या बिलाची नोंद करण्यासाठी पंचायत समिती जत येथे कार्यरत असलेला कंत्राटी कनिष्ठ अभियंता संजय भगवान सुतार याला 88,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वर्ग खोल्यांच्या बांधकाम व दुरुस्ती कामांच्या मोजमाप नोंदी तयार करून बिल मंजुरीसाठी सुतार याने 2% प्रमाणे लाचेची मागणी केली होती. एकूण 3 बिलांसाठी 2% प्रमाणे 88,000 रुपयांची मागणी करण्यात आली होती. तक्रार प्राप्त झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी पडताळणी करून आज पंचायत समिती जत येथील विस्तार अधिकारी निवासस्थान परिसरात सापळा रचला. यावेळी संशयित सुतार याने तक्रारदाराकडून 88,000 रुपये स्वीकारले असता त्याला ताब्यात घेण्यात आले.